पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे. लेखिका लक्ष्मीबाई टिळक. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव ख्रिस्ती धर्माकडे वाटचाल पुढे चालू. मी नेहमीप्रमाणे लंकेची पार्वती बनून राजनांदगावाला एकटीच बसले होते. बापूसाहेब बुटींनी तारेसाठी देऊन ठेवलेल्या 5 रुपयांपैकी 2 रुपये शिल्लक होते. बाकीचे 3 रुपये घरात खर्च झाले होते. टिळक गेल्यानंतर शेजारी पाजारी माझ्या भोवती जमा झाले. म्हणायला लागले, हे काय केलं तुम्ही? अहो, टिळकांबरोबर मुलाला कशाला धाडलत? तो मोठा थोडाच आहे, त्याला काही समजेल का? अहो, टिळकांना आपल्या मुलासुद्धा नाही का ख्रिस्ती होता येणार? खरंच की, माझ्या हे कसं लक्षात आलं नाही? माझ्या उरात आता 2 सुऱ्या खुपसल्या गेल्या. पण वरून मी शेजाऱ्यांची समजूत करी की एखाद्या वेळेला दत्तूमुळे त्यांचं मन फिरेल. पण माझं मन मात्र फारच उदास झालं होतं. नातलगांपासून 500 मैलावर दूर मी एकटीच पतिविरहाने आणि पुत्रविरहाने तळमळत रात्रीच्या रात्री रडण्यामध्ये घालवायला लागले. टिळकांना जाऊन 3 आठवडे झाले. मुलगा कुठे, टिळक कुठे, काही पत्ता लागेना. मी स्वतःला दोष द्यायला लागले. मी होऊनच दत्तूला पाठवलं. मन चिंती ते वैरी नाही चिंती. स्टेशन जवळच होतं. रोज 2 वेळेला मी स्टेशनवर जाऊन निराश होऊन हिरमुसलं तोंड करून परत येत असे. राजनांदगावचे एक जेलर टिळकांचे मित्र होते. त्यांच्याकडे टिळकांचं बरंच जाणं येणं असायचं. तेव्हा त्यांना काही माहिती असण्याचा संभव होता, म्हणून मी त्यांच्याकडे जायचं ठरवलं. पण मग पुन्हा शंका आली की मी त्यांच्याकडे गेले तर लोक काय म्हणतील. तरी तशीच मी त्यांच्याकडे गेले. ते बाहेर गेल्याचं चौकीवर कळलं तेव्हा त्यांना घरी बोलावलंय असा निरोप सांगून मी घाबऱ्या घाबऱ्या घरी आले. गावात सगळे म्हणायला लागले, आता टिळकांचं काम नक्की जाणार. एक हितचिंतक येऊन मला सांगायला लागले, बाई, तुम्ही जाऊन दिवाणांचं पाय धरा, म्हणजे तुमच्या नवऱ्याचं काम राहील, नाही तर काम खात्रीने जाईल. माझा खरा सल्लागार देवच होता. दिवाणांचे पाय धरायला माझं मन काही घेईना. तरी पण लोकाग्रहास्तव मी एकदा दिवाणांच्या घरी गेले. अगदी घराजवळ पोचले. इथे मनात विचार आला की समजा मी दिवाणांचे पाय धरले आणि त्यामुळे टिळकांचं काम टिकलं, तर लोक म्हणतील बायकोमुळे टिळकांचं काम टिकलं. हरकत नाही, काम गेलं तरी, पण लोकांनी टिळकांना असं काही म्हणता उपयोगी नाही. काम गेलं तरी भीक मागण्याचा प्रसंग काही येणार नाही, आणि समजा आलाच तर ते भीक मागतील आणि त्यांच्या मागे मी सुद्धा पदर पसरीन. हे विचार येताच मी अगदी दिवाणांच्या उमऱ्यावरून परत फिरले. 4 वाजता जेलर आले. मी विचारलं, टिळक कुठे गेले? मला काहीच माहित नाहीये. अगदी खरं? हो, अगदी खरं. मला वाटलं की तुम्हाला तरी ठाऊक असेल. खरंच मला ठाऊक नाही. मग एक तार कराल का? कुणाला? नारायण कृष्ण पेंडसे यांना नाशिकला तयार करा. काय लिहू? टिळक तिकडे आलेत का? मग मी जवळ असलेला रुपया त्यांना दिला आणि त्यांनी माझ्या सांगण्याप्रमाणे तार केली. माझी तार नाशकाला पोचली. त्याच दिवशी मुंबईहून टिळक सुद्धा नाशकाला येऊन पोचले. त्यांना पाहताच भिकुताईंनी त्यांच्याजवळ 50 रुपये देऊन सांगितलं की आत्ताच्या आत्ता राजनांदगावाला जाऊन मनीला घेऊन या. तिला भेटून 2 वर्ष झाली. आज सकाळीच तिची तार आली आणि आमचीही बदली कुठेतरी लांब होण्याचा संभव आहे. हे ऐकताच टिळक निघाले ते राजनांदगावला येऊन पोचले. मी माझ्या नित्यनियमाप्रमाणे स्टेशनवर हजर होतेच. टिळकांना पाहून मला फार आनंद झाला. अहो, पण दत्तू कुठेच दिसेना. तेव्हा मी कावरीबावरी झाले. दत्तू कुठे आहे? मामांच्या घरी. का? आपल्याला आता तिकडेच जायचंय. मी नाही येत. तुझ्या मेवण्याची बदली दूर होणार आहे. भिकुताईची लवकरच भेट होणार नाही, म्हणून तिने तुला बोलावलंय. तिने माझ्याजवळ भाड्याला सुद्धा पैसे दिले असतील, पण मला नाही यायचं. तू किती हट्टी आहेस ग. तुला तुझ्या बहिणीला देखील भेटावंसं वाटत नाही. किती निर्दयी आहेस तू. मला तुम्ही वाटेल ते म्हणा, पण मी येणार नाही. मग काय करणार? काय म्हणजे? मी इथेच राहीन. पण मी येतो ना तुझ्या बरोबर. आणि कामाचं काय करणार? राजीनामा देणार. बरं, मग सामानाची काय व्यवस्था? सामानाकरता परत येऊ. धरलं तर डसतं, सोडलं तर पळतं, अशी माझी स्थिती झाली.
कुठेही जाण्याचं झालं की सारं सामान आवरून पेट्यात भरून त्यावर माझ्या नावाने सील करून मी ठेवीत असे. कारण नाहीतर अहो टिळक सगळं सामान वाटून टाकत असत. अर्थात सीलबंद सामान त्यांच्या तडाख्यातून वाचलंच असं काही नाही. बहुत करून एखादं गाव सोडलं की माझी आणि त्या सामानाची पुन्हा कधीच गाठ पडत नसे. त्या गावची भेट सुद्धा होत नसे, मग सामानाचं कसं काय? किल्ल्यांची मात्र मी नेहमी धनी नसे आणि अशा किल्ल्या टिळकांच्या मृत्यूपर्यंत शेर दोन शेर वजनाच्या घरामध्ये साचून राहिलेल्या होत्या. टिळक म्हणाले, आपण लवकरच परत येऊ, तेव्हा फार सामान बरोबर घेऊ नको. तरी मी त्यांच्या बॅगमध्ये 2 कोरी लुगडी, 1 फाटकी पासोडी, 1 फुटका तांब्या इतकं सामान निघता निघता कोंबलंच. आम्ही दोघांनी राजनांदगावाला रामराम ठोकला आणि आमची गाडी पुढे चालू झाली. नागपूरपर्यंत टिळक माझ्याबरोबर होते. पण नागपूरचं स्टेशन येताच त्यांना तिथल्या एका जरुरीच्या कामाची आठवण झाली. ते मला म्हणाले, तू जा पुढे, मी येतो मागून. मला नागपूरला फार जरुरीचं काम आहे. टिळकांची नेहमीच जरुरीची कामं निघत. ती पुष्कळ वेळेला मला कळत नसत. आता मी तरी कुठे सारखी वाद घालीत बसणार आहे. त्यांच्याशी वाद घालणं म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्यासारखं होतं. शेवटी मला एकटीला घेऊन गाडीने नागपूर सोडलं. जवळ पैसा नाही, नाकातल्या सुंकल्याशिवाय दागिना नाही. दत्तूची बिंदली मोडून टिळकांना 2 तोळ्यांची अंगठी केली होती, तीही त्यांनी कोणाला तरी देऊन टाकली होती आणि मला सांगितलं की हरवली. जवळ तांग्याला सुद्धा पैसे नव्हते. नाशिक स्टेशनवर दुपारी 3 वाजता गाडी आली. नाव लक्ष्मीबाई, अवतार लंकेच्या पार्वतीचा. फाटकं लुगडं, नाकात बारीकसं सुंकलं, हातात टिळकांचं नाव मोठ्या अक्षरात लिहिलेली बॅग. अशा अवतारांनी मी स्टेशनवर उतरले. 2 माणसं माझ्याकडे धावत आली. मी घाबऱ्या घाबऱ्या त्यांच्या तोंडाकडे पाहायला लागले. ही अनोळखी माणसं असं काय करतात ते मला कळेच ना. ते म्हणाले, मावशी तुम्ही आम्हाला ओळखलं नाही, आम्ही तुम्हाला पेन्शनकडून न्यायला तांगा घेऊन आलोय. भिकूताई दारातच माझी आतुरतेने वाट पाहत उभी होती. टांगा येताच तिने मला उतरून घेतलं. माझा तो अवतार पाहून तिला फार वाईट वाटलं. तिने गळीवरून मला पोटाशी घट्ट आवळून धरलं. म्हणे, काय ग बाई तुझी दशा झालीये. थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या. माझं अंग धुणं झालं आणि मी जेवायला बसले. जेवून बाहेर येतो तो भाऊ गाडी घेऊन आला. मनू, दत्तूला फार खोकला येतोय, तू चल जलालपूरला. भिकूताई म्हणाली, ने बाबा तिला. सीता निघाली वनवासा, पाठी लागती अवदसा. आईची मुलाची जवळजवळ 1.25 महिना ताटातूट झालीये. जलालपूरला गेल्यानंतर दत्तूकडे पाहून मला अतिशय रडू कोसळलं. 3ऱ्या दिवशी भिकूताईकडून जलालपुराला आम्हाला नेण्यासाठी तांगा आला आणि आम्ही दोघं नाशिकला आलो. आता सगळ्यांना फक्त टिळकांचीच काळजी राहिली होती. 7-8 दिवसांनी टिळक आले. मग मात्र आम्ही सगळे निश्चिंत झालो. सगळे आनंदात होतो, पण तरी आपली मला काळजी वाटेच. पुढे काय करायचं याबद्दल प्रत्येक जण आपापल्या परी टिळकांना सल्ला द्यायला लागले. गारुबाई म्हणे, अहो टिळक, तुम्ही कीर्तन करीत हिंडा, मावशी आणि दत्तू राहतील आमच्याकडे, तुम्ही येऊन जाऊन राहत जा. पेंडसे म्हणत, तुम्ही आता कुठेही जाऊ नका, मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही सगळे माझ्या जवळच राहा. जेवणखाण माझ्याकडे होत राहील, शिवाय खर्चाला मी तुम्हाला दरमहा 25 रुपये देत जाईन. टिळक म्हणाले, मला कोणाची ताबेदारी नको. घारुबाईच्या सल्ल्याप्रमाणे मी कीर्तनकार बनतो, पण कीर्तनासाठी लागणारं सामान लागेल ते आणायला मला मुंबईला गेलं पाहिजे. पेंडसे म्हणाले, हो एवढ्यासाठी कशाला मुंबईला जायला पाहिजे, मी बाळाला पत्र टाकतो, ताबडतोब तुम्हाला हवं ते सामान तो पाठवून देईल. पण टिळकांना काही ती कल्पना पसंत नव्हती. ते म्हणाले, तसं कसं, हे सामान ज्याचं त्यांनी आपल्या पसंतीने खरेदी केलं पाहिजे. यावर नानासाहेब काय बोलणार ते विचारे गप्पच बसले. चांदोरीचे जहागीरदार त्यावेळी नानासाहेबांच्या घरी उतरले होते. त्यांना एका बाजूला घेऊन नानासाहेबांनी सगळी हकीकत सांगितली आणि टिळकांना बरोबर नेऊन त्यांचं सगळं लक्ष दुसरीकडे लागेल असं करा अशी त्यांना विनंती केली. जहागीरदारांनी पेन्शनची विनंती मान्य केली. टिळक थोड्या वेळाने पेन्शाना म्हणाले, जहागीरदार मला चांदोरीला आपल्याबरोबर चला असं म्हणतायत. पेंडसे म्हणाले, बरं आहे मग जा त्यांच्याबरोबर काही दिवस. जाताना टिळकांनी घरच्या प्रत्येक माणसाचा निरोप घेतला
दत्तूला मांडीवर घेऊन त्याचे मुके घेतले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून खळखळा अश्रुधारा व्हायला लागल्या. सर्वांना वाटलं टिळकांना आता पश्चाताप झालाय, आता ते संसारात लक्ष घालतील. मग 10-12 दिवसात चांदोरीहून टिळक परस्पर मुंबईला निघून गेले. म्हणजे टिळकांचा पेन्शनच्या घरचा तो शेवटचा दिवस ठरला. 2-4 दिवसांनी टिळक ख्रिस्ती झाल्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. टिळकांच्या बाप्तिस्म्यानंतर काय काय झालं ते पुढे सांगेन, पण इथे खुद्द टिळकांनी एका विद्यार्थ्याची साक्ष या नावाने आपल्या ख्रिस्ती होण्यासंबंधी जो मजकूर एका पुस्तिकेत प्रसिद्ध केलाय त्यातले काही उतारे देते. चमत्कारांना लोक हसतात, पण आपलं धर्मांतर हाच चमत्कार आहे असं सांगून टिळक म्हणतात, हिंदुस्थानासाठी एक नवीन धर्म स्थापण्याचा मी प्रयत्न करीत होतो. हेच खरं आहे. इतकंच नाही तर ज्याच्या योगाने जगातली सर्व राष्ट्र एका बंधुत्वाच्या अनुबंधनाने एकजीव होतील अशा धर्माच्या मी मागे लागलो होतो. या कल्पनेत कित्येक वर्ष मी गुंतून गेलो होतो. ही कल्पना म्हणजे पुढे ख्रिस्तीपणाचं महामंदिर रचण्याकरता परमेश्वराच्या सदयकराने माझ्या अंतःकरणात शिलेसारखी बसवण्यात आलेली होती. आपल्याला ख्रिस्ताकडे आणायला आपली आई परोक्षापरोक्ष कारण परंपरेतली मूळ कारण आहे असं त्यांना वाटतं. त्या कारण परंपरेतल्या ती काही कारणं त्यांनी अशा प्रकारे दिली. माझी आई फार भाविक आणि प्रेमळ होती. तिची ही वृत्ती कशाने बनली ते मला माहित नाही. तिने ख्रिस्ताचं नाव कधी काढल्याचं मला आठवत नाही. पण देवाला भिवून वागा, सर्वांचं बरं करा हा उपदेश ती आम्हाला नेहमी करायची. मातृपणाच्या पवित्र कर्तव्यासंबंधाने माझ्या आईसारखी परिपूर्ण बाई माझ्या पाहण्यात दुसरी आली नाही. ती मूर्तीपूजक होती. मग असं कसं होईल अशी शंका घेण्याचं कारण नाही. कारण ईश्वर आपल्या विशिष्ट कार्यार्थ मूर्तीपूजकांनाही सद्गुण देऊन साधनीभूत करून घेतो हे आपल्याला ठाऊक आहे. याशिवाय फार लहानपणी मला एक शिक्षक मिळाला होता. या गृहस्थाला स्वदेशाच्या उपयोगी कसं पडावं हे जरी कधीच समजलं नाही तरी स्वदेश प्रीतीला मात्र त्याच्या अंतःकरणात सदैव पूर आलेला होता. त्यांनी आपल्या हाताखालची लहान लहान आमची डोकी तशीच आपल्याप्रमाणे स्वदेशभक्तीने वेडी करून टाकली. या आणि अशाच इतर परिस्थितीमुळे माझ्या मनाला काही चमत्कारिक वळण मिळालं. मला चांगलं आठवतंय की अगदी बाळपणी वर्गात भूगोलाचा धडा चाललेला असताना तिथे फक्त माझं शरीर असायचं. मन मात्र दूर प्रवास करायला जाई, कारण इकडे धडा चाललेला आणि तिकडे माझं डोकं पुढे हिंदुस्थानचं कसं होणार या गहन विचारात गढून गेलेलं असायचं. इतक्या लहानपणी सुद्धा माझ्या देशातला जातीभेद पाहून माझं पित्त खवळत असे. मी केवळ 14-15 वर्षाचा असताना एकदा मुलांच्या सभेत एकंदर दान धर्माचा मक्ता ब्राह्मणांकडेच का या विषयावर बोललो होतो. त्यावेळेला माझ्या बापानी काहीशा गमतीने आणि काहीशा रागाने हा पुढे एक दिवस वाटणार म्हणून जे उद्गार काढले होते ते आता मला आठवतात. एखाद्या जुन्या चालीला चिकटून राहणाऱ्या शिक्षकाच्या हाताखाली मी कधी होतो असं काही मला आठवत नाही. बहुधा माझी गाठ सुधारक शिक्षकांचीच पडलेली असायची. येणेकरून कोणत्याही विषयावर प्रांजलपणे विचार करण्याची मला सवय लागली. शेवटी मी माझ्या नवीन धर्माची मूलतत्व तयार केली आणि ती अशी की जगाचा करता कोणीतरी अंतःकरण विशिष्ट व्यक्ती आहे आणि त्याला सर्व मनुष्य जाती लेकरांसारखी आहे. 2. सर्व धर्मशास्त्र मनुष्यकृत असून ईश्वराचं ज्ञान करून देणारा एकच ग्रंथ आहे. तो ग्रंथ म्हणजे हे जग होय. 3. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे मुळीच नाहीत. मनुष्याचं सुखदुःख हे व्यक्तीच्या अनुवंशिक, आत्मविशिष्ट आणि सामाजिक कर्तव्य परांमुखतेवरच अवलंबून आहे. 4. देवाचे ठिकाणी भाव आणि इहपरलोकी बंधुता हेच सर्व धर्मांचं बनलेलं सार होय. आणि 5. मूर्तीपूजेसारखं पाप दुसरं नाही. या मतांची संस्थापना करायची म्हणजे मला एक अवलियाच बनायला पाहिजे होतं. नंतर मी निरनिराळ्या धर्मसंस्थापकांच्या चरित्रांचा अभ्यास करायला लागलो. त्यापैकी पुष्कळांचं माझं काही जमलं नाही. तथापि गौतम बुद्धाची आणि माझी गट्टी जमली. आश्चर्य वाटलं की बायबल किंवा ख्रिस्त या गोष्टी माझ्या स्वप्नातही आल्या नाहीत. याचं पहिलं कारण
बायबलची अत्यंत सोपी भाषा होय. आपल्याला सर्वथा दुर्गम किंवा ज्याच्यामुळे मेंदूला बरीच कसरत पडेल अशा विषयात ब्राह्मणाचं लक्ष लागायचं, हा त्यांचा जणू काही जन्म स्वभावच बनून गेलाय. जर हिंदू धर्मावरील संस्कृत ग्रंथांची प्राकृत भाषांतर करून ती ब्राह्मणांच्या हातात दिली तर माझी खात्री आहे की ते केरा कचऱ्यासारखी समजून दूर फेकून देतील. आपल्या नवीन धर्माचा आराखडा तयार झाल्यावर टिळकांना ख्रिस्ती धर्माची माहिती झाली. आपण आखीत असलेला धर्म पूर्णावस्थेत असलेला दिसून येताच त्यांनी अतिशय नम्रपणे आणि धर्मसंस्थापकाचा मिळणार असलेला मान झुगारून देऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि या धर्माकडे कोणकोणत्या परिस्थितीने त्यांना ओढून आणलं हे सांगताना त्या लेखामध्ये टिळक म्हणतात की सन 1993 मध्ये माझ्या आश्रयदात्याच्या इच्छेला अनुसरून धर्म आणि तत्वज्ञान या विषयांवर एक नवीन मासिक पुस्तक काढायचं मी ठरवलं आणि त्याचं संपादकत्व मात्र मी आपल्याकडे घेतलं. 2 अंक निघाले आणि पुढे माझ्या नवीन मतांमुळे मला ते काम सोडून द्यावं लागलं. याच वेळेला सुमारे 85 कोसावर राजनांदगाव नावाचं एक संस्थान आहे. तिथल्या राजेसाहेबांनी मला काम दिलं. तिथे जाण्यासाठी मी आगगाडीत आलो. बंगाल नागपूर रेल्वेवर 3रा आणि 2रा वर्ग यांच्या दरम्यान आणखी एका वर्गाचा डबा असतो, त्याला इंटरमिजिएट वर्ग म्हणतात. या वर्गाचं तिकीट मी काढलं होतं. डब्याजवळ येऊन पाहतो तर आत एक साहेब बसलेत. नेहमीच्या अनुभवाने त्यांनी आपल्याला धुडकावून लावायचं, पण तसं न करता उलट त्यांनी थोडंसं हसून मला जागा दिली. आमच्या डब्यातले सोबती फार सभ्य आणि नम्र होते, इतके की त्यांना पाहून कुणाचंही मन प्रसन्न झालं असतं. त्यावेळेला वाचण्यासाठी म्हणून मी एकच पुस्तक म्हणजे माझं आवडतं भवभूतीचं उत्तर रामचरित घेतलं होतं. संस्कृत कवितेत या कवीची उदात्त कविता मला फार आवडते. आमचं दोघांचं कवी आणि कविता याविषयी बरंच बोलणं झालं. या गृहस्थाच्या संभाषणांनी माझं खूपच रंजन केलं. मला लवकरच आढळून आलं की या साहेबांना थोडंसं संस्कृत येत असून संस्कृत वाङ्मयाची चांगलीच माहिती आहे. हळूहळू त्यांनी विषय बदलला आणि ख्रिस्ती धर्मासंबंधाने माझी मतं काय आहेत वगैरे विचारपूस चालवली. मी त्यांना आपल्या नवीन धर्माची कल्पना सांगितली. ती ऐकून ते मोठ्या गंभीरतेने म्हणाले की मला वाटतं की आजपासून 2 वर्षांच्या आत तुम्ही ख्रिस्ती व्हाल. हे ऐकून मला फार आश्चर्य वाटलं. त्यांचं ते भविष्य वेडेपणाचं होय असंच मला त्यावेळेला वाटलं. त्यानंतर आम्ही पुष्कळ वेळ बोलत होतो. साहेब मला म्हणाले, तरुण गृहस्था, देव तुला ओढून घेत आहे. बायबलाचा अभ्यास कर, ख्रिस्त चरित्राचं चांगलं परिशीलन कर, म्हणजे खरोखर ख्रिस्ती होशील. हे बोलणं मला फार अविचाराचं वाटलं. मी मनात त्यांची काहीशी निर्भत्सना केली. शेवटी त्यांनी प्रार्थना केली आणि मला एका नव्या कराराची प्रत काढून दिली. माझं स्टेशन आल्यावर आम्हा दोघांचा प्रेमपुरस्सर सलाम होऊन मी खाली उतरलो. आश्चर्य म्हणजे आम्ही शेवटपर्यंत एकमेकांचं नाव गाव विचारून काही घेतलं नाही. एखादा वरिष्ठ जातीचा हिंदू ख्रिस्ती होतो असं त्याच्या जाती बांधवांना समजलं की त्याचे जे काही सुखसोहळे होत असतात ते इतरांना समजणं कठीण आहे. माझं तर माझी नोकरी गेली. मला 18 दारिद्र्य आलं. मला माझ्या एकुलत्या एका लेकराला सोडावं लागलं. आजपर्यंत वस्तुच्छायेप्रमाणे दोघं राहिलो असून माझी पत्नी हो नाही करीत करीत शेवटी माहेरालाच लुब्ध झाली. पण देवाने मला आपल्यापासून दूर केलं नाही. शेवटी 1894च्या नोव्हेंबर महिन्यात लागोपाठ 3 रात्री मला स्वप्नात येऊन कोणीतरी म्हणावं की त्यांच्या मागे जा, भिवू नको. मग मला राहावेना. जरी बाप्तिस्मा घ्यायला खूप अडचणी होत्या तरी आपण ख्रिस्ती आहो असं आत्ताच्या आत्ता जगात प्रसिद्ध करावं असा माझा निश्चय झाला आणि त्यानुसार मी अमेरिकन बोर्न मिशनचे रेव्हरंड J.E. अबट साहेब यांना मी ख्रिस्ती आहे असं प्रसिद्ध करण्याविषयी विनंती केली. त्यांनी ज्ञानोदयामध्ये ते प्रसिद्ध केलं आणि माझा जीव खाली पडला. पुढे 10 फेब्रुवारी 1895 रोजी मुंबईला अमेरिकन मिशनच्या भजनालयात माझा बाप्तिस्मा झाला. 2 वर्षांपूर्वी केलेलं आगगाडीतल्या साहेबाचं भविष्य पुरं झालं. देवानी मला आपल्याजवळ ओढून घेतलं. आजपर्यंत तोच असल्या अशक्त मुलाचं अतर्क्य वात्सल्याने परिवर्तन करीत आहे.
तुम्ही ख्रिस्ती झाला असता तुमची आजची उत्कट स्वदेश भक्ती कायम राहील का? तुमचं आमच्यावर प्रेम राहील का? अशा प्रकारचा प्रश्न एका मित्राने केल्यावरून त्याला टिळकांनी दिलेलं उत्तर प्रसिद्ध झालंय आणि त्यात ते म्हणतात, वैराग्नीवर मी प्रेमाचा पाऊस पाडीन जाण, स्वदेश बांधव मम हो वाहीन तुमच्या कार्या प्राण, रडेन मी वा झुरेन मित्रा, श्रमेन राहीन लोकी, मरेन आपुल्या देशासाठी, ख्रिस्ती झरी झालो की, असे करीन मी तरीच शोभा, होऊन या ख्रिस्ताचा दास, ना तरी ख्रिस्ती केवळ ढोंगी उपनावाचा. प्रकरण समाप्त.